जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर किती जागांची जाहिरात अपलोड करण्यात आलेली आहे, त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, पहिली ते पाचवीच्या जागा किती, 6वी ते 8वीच्या जागा किती, 9वी ते 10वी आणि 11वी 12वीच्या जागा एक्झॅक्टली किती आहे, कोणत्या माध्यमाच्या जागा किती आहे, त्याविषयी आपण ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण पवित्र पोर्टलला नवीन एक न्यूज बुलेटिन मध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे, अगोदर जे आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, जसं तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दिसत आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरात आलेली आहे। जाहिरात कशा प्रकारे डाउनलोड करायची ते देखील मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी दाखवलेलं आहे। तुम्ही अजूनही जाहिरातीसाठी जर का इकडे तिकडे वेट करत असाल, तुम्हाला जाहिरात सापडत नसेल, तर आपण आपली ही जी जाहिरात आहे टेलिग्रामच्या चॅनलला दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा। ही जी जाहिरात आहे संपूर्ण ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा एका पीडीएफ मध्ये आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा एका पीडीएफ मध्ये असं दिलेलं आहे, जेणेकरून ते सुटसुटीत आहे। पवित्र पोर्टलला तुम्हाला थोड्याशा अडचणी येतात त्या ठिकाणी, परंतु अशा प्रकारे जर गेलात, टेलिग्रामवर जर गेलात आणि तिथून डाउनलोड केलं तर ते तुम्हाला सोपं जाणार आहे। चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण जाऊया आता पवित्र पोर्टलवर। पवित्र पोर्टलवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी जर आपण गेलो तर इथे आपल्याला एक न्यूज बुलेटिन देण्यात आलेला आहे आजच्या तारखेला। न्यूज बुलेटिन जर आपण डाउनलोड केलं तर आपल्या समोर जे आहे अशा प्रकारे 5 फेब्रुवारी 2024 ला एक प्रेस नोट देण्यात आलेली आहे। त्यामध्ये सांगितलंय की पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक पदभरती 2022 यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही टीआयटीचं आयोजन केलं होतं। त्या आयोजनामध्ये 2,39,000 उमेदवारांनी फॉर्म भरला, 2,16,000 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। त्यानंतर जे काही आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं तर ते रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। एकूण जागांच्या ज्या आहे 80% पदांची भरती या ठिकाणी केली जाते आहे आणि ही जी भरती आहे पहिली ते 12वी पदाकरिता आहे। या कामी माहे जून 23 ते नोव्हेंबर 23 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावलीची जी काही आम्ही व्हेरिफिकेशन केलं, तपासणी केली। एकूण आता सध्या जे आहे जिल्हा परिषदामध्ये 70% जागांची भरती केली जाते आहे। आता ह्या जुन्या गोष्टी असल्या कारणाने मी त्याच्यावर जास्त वेळ घेत नाहीये। जी महत्वाची माहिती आहे ती मी आता पुढे देतोय। आता हा पॉइंट महत्वाचा आहे। सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या आहे। जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील, तरी 10% जागा राखून ठेवलेल्या आहेत। यावर यथावकाश निर्णय घेण्यात येईल। म्हणजे जसं की 80% ला मंजुरी आहे, परंतु काही प्रवर्गाच्या उमेदवारांनी आवाज उठवला होता, प्रश्न उपस्थित केला होता बिंदू नामावलीवर, म्हणून 10% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याच्यावरती जे आहे आता कदाचित इथून पुढे काम केल्याच जाईल। चला आता पुढे काय सांगितलंय त्याने की खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे पोर्टलवर भरण्यासाठी वेळोवेळी व्हीसी घेण्यात आली। तसे पत्र देखील जे आहे वारंवार काढल्या गेले आणि जास्तीत जास्त पदे जाहिराती पदांच्या ज्या जाहिराती आहेत त्या पोर्टलला येण्यासाठी कारवाई करण्यात आलेली आहे। शासनाचं जे पत्र आहे 25/1/24 आणि 28/1/24 नुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांची मागणी देखील घेण्यात आलेली आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरिता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे। त्यासाठी केंद्र शाळेस 1 या प्रमाणात त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणावरती पदे राखून ठेवलेली आहे। म्हणजे आता काही पद त्यांनी जे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जी पद साधन व्यक्ती पद म्हणून भरली जाणार होती ती आता फ्रीज करण्यात आलेली आहे। एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार केल्या होत्या। समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम केला होता। त्यामुळे अशा कोणत्याही दबाव अथवा खोळसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। हे आयुक्त महोदयांनी स्वतःहून लिहिलेली प्रेस नोट आहे, म्हणून त्यांनी ही जी गोष्ट उल्लेख केलेली आहे की शासन निर्णय, शासनाचे धोरणे यांचं तंतोतंत पालन केलं जात आहे, तर याच्या मागे विशेष कारण आहे।
कारण सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. त्या गोष्टीला आता आळा बसलेला आहे. या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोळसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षण्यात आलेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांचा स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिलेली आहेत. या गोष्टीसाठी निश्चितपणाने मी आयुक्त महोदयांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेन की ज्यांनी अगदी शालीनतेच्या भाषेमध्ये अगदी व्यवस्थितपणाने मुद्द्याला धरून नियमाला धरून प्रश्न विचारले होती. त्या सर्वांना आयुक्त महोदयांनी स्वतःहून उत्तरं दिलेली आहेत. आता पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कारवाई पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांच्या 12,522, 18 मनपाच्या 2951, 82 नगरपालिका किंवा नगर परिषदांच्या 477 व 1123 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 5,728 अशा एकूण 21,678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. एकूण जागा आपल्याला किती येत आहेत? 21,778. आता त्याचं डिवायडेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. डिवायडेशन कसं आहे बघा. आरक्षण निहाय एकूण जागाच्या, ठीक आहे, एकूण जागा लक्षात आल्या याच्यावर नजर ठेवा. 21,678 त्यापैकी अनुसूचित जातीला 3147, अनुसूचित जमातीला 3542, व्हीजेए ला 862, एनटीबी 404, एनटीसी 582, एनटीडी 493, एसबीसी 290, मागास प्रवर्ग जे इतर मागास प्रवर्ग ज्याला म्हणूया ओबीसी 4024, ईडब्ल्यूएस 2324, खुला प्रवर्ग 6170 याप्रमाणे जागा आलेल्या आहेत. काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहे, त्यामुळे आरक्षण निहाय रिक्त पदे जास्त दिसून येत आहेत. आता गटानुसार बघूया. पहिली ते पाचवीला किती. पहिली ते पाचवीला एकूण जागा 10,240, 6वी ते 8वीला 8,127, 9वी 10वी करिता 2,176 आणि 11वी 12वी करिता 1,135 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. हे तर झालं गटनिहाय. आता बघूया माध्यम निहाय किती जागा आलेल्या आहेत. बघा, मराठी माध्यमाच्या 18,373, इंग्लिश माध्यमाला 931, उर्दू माध्यमाला 1,850, हिंदी माध्यमाला 410, गुजराती माध्यमाच्या 12, कन्नड माध्यम 88, तमिळ माध्यम 8, बंगाली माध्यम 8, सॉरी 8 नाहीये, 1 मिनिट, हे किती आहे 4, तेलुगू माध्यमाच्या 2. अशा या एकूण जागा जर आपण बघितल्या माध्यम निहाय 21,678 एवढ्या होत आहेत. त्यानंतर पदभरती प्रकार निहाय रिक्त पदे जर बघितलं आपण 16,799 पदे जी आहे विदाउट इंटरव्ह्यूची आहे. एका जागेसाठी एक उमेदवार निवडला जाणार आहे आणि मुलाखतीसह जे एवढे उमेदवार जातील त्यांच्याकरिता जागा आल्या 4,879. ठीक आहे. आता पदभरती करत असताना उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी उपयुक्त सूचना जे युजर मॅन्युअल आहे ते दिलेलं आहे. पर्सनली त्यांना SMS द्वारे देखील संदेश पाठवलेला आहे आणि उमेदवारांना लॉग इन करण्याकरिता त्यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहे. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा 8 फेब्रुवारी 24 रोजी दिली जाईल. अजून मिळालेली नाही. 8 तारखेला ती संधी तुम्हाला मिळेल की तुम्हाला लॉक करता येणार आहे आणि उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये लॉक करायचा आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर 2017 मधील अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी दिनांक 29/11/23 व 30/11/23 रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबाबत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत. दिनांक 29/11/23 30/11/23 रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक आणि इतर समांतर आरक्षणाच्या जागा त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाशिवाय मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासन मान्यतेनंतर कारवाई करण्यात येणार आहे. पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्य क्रमाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की कोणत्याही प्रकारचा अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये. हा मुद्दामून त्यांनी या ठिकाणी दिलाय. आता या अधिकाऱ्यांना
वैयक्तिक पाठवू नका, तर त्याच्या बदल्यामध्ये edupavitra2022@gmail या ईमेल वरती आपण पत्रव्यवहार करू शकता, मेल पाठवू शकता. ईमेल वर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता, तसेच या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकाऱ्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो. अशा बाबींवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर पत्रव्यवहार करावा, जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल. ही गोष्ट त्यांनी चांगली लिहिलेली आहे. अन्यथा आपल्याकडे 1,63,000 सध्या रजिस्टर अभियोग्यता धारक आहेत. तेवढ्यांनी मेल करायचे का? तर नाही, ते उत्तर देणं त्यांनाही मर्यादा येणार ना. त्यामुळे जे फारच जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच वेळेस प्रश्न तुम्ही द्यायला पाहिजे. त्यानंतर शेवटचा मुद्दा त्यांनी असे दिलाय, ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचणींची शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करा. लगेच जे आहे लॉग इन होत नाही, असं नाही, पोर्टल चांगलं नाही वगैरे वगैरे ज्या काही आपल्याला वल्गना करायच्या आहेत त्या करू नका. थोडंसं संयम ठेवा. सॉफ्टवेअर आहे, अप टू डेट आहे, खूप चांगला सॉफ्टवेअर आहे. जर टेक्निकल ग्लिच निर्माण झाला तर थोडंसं संयम ठेवा. लॉग इनच होत नसेल एखाद्या वेळेस, थोडासा संयम ठेवा. निश्चितपणाने त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे, कारण प्रशासनाची शासनाची बारकाईने नजर आहे. आता सर्व अभियोग्यता धारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे, असं स्वतः शिक्षण आयुक्त महोदय सूरज मांढरे साहेबांनी ही प्रेस नोट दिलेली आहे. या प्रेस नोटच्या नंतर संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता निकाली लागलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामधले सगळे संभ्रम या ठिकाणी दूर झालेले आहे. लक्षात घ्या, आपल्याकरिता बऱ्याचशा जागा आलेल्या आहेत. ठीक आहे, आता जेवढ्या जागा आल्या, आपल्याला 55,000 पाहिजे होत्या, 30,000 पाहिजे होत्या, तो आता भूतकाळ आहे. सध्या 21,678 आहेत. याही जागा कमी नाहीये, बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे आता सर्वांनी प्रेफरन्सेस जनरेट करा, असाइन करा आणि लॉक करा. आपल्याला 9 तारीख यांनी या ठिकाणी शेवटची दिलेली आहे, परंतु आपल्याला तोपर्यंत वाट बघायचीच नाही. त्याच्या पूर्वीच आपली संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करून द्यायची आहे. आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलवर मी तुम्हाला डेमो देणार आहे की कशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्सेस जनरेट करायचे, असाइन करायचे आणि लॉक करून द्यायचे आहे. ठीक आहे, परंतु त्याच्यापूर्वी तुम्ही जे आहे संपूर्ण ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातींचा विशेषतः अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यायचे ते लक्षात येऊन जाणार आहे. सर्वच्या सर्व जाहिराती आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हा सर्वांना प्रेफरन्सेस जनरेट करण्यासाठी, लॉक करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.